आवाज मानदेशाचा। कार्यालयामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने इलेक्शनला सामोरे जाण्याची तयारी म्हणून साधारण मान तालुक्यामध्ये जे बूथ आहेत या सगळ्या म्हणजे पहिला आमचा श्रीपालवनचा बूथ सुरू होतो, इथून दोरगेवाडीपर्यंत शेवटचा बूथ आहे। या बूथमधल्या एका प्रमुख कार्यकर्त्याशी किंवा बूथमधल्या एका प्रमुखाशी बोलावं, त्यांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं या भावनेतनं आज मी सगळ्या बूथ प्रमुखांना इथं बोलवलेलं होतं। त्यानिमित्ताने हे सगळे बूथचे प्रमुख आले होते। हे काही आपण बघितलं असेल, पत्रकार बांधव या तालुक्याला आपण सगळेजण ओळखता। ही काय राजकीय पुढारी किंवा नेते मंडळींची कुठली आम्ही मिटिंग बोलवली नव्हती। तर गावामध्ये बूथमध्ये काम करणारा कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे आणि साधारण याची बांधणी गेले काही दिवस मी फोनवरती किंवा फिरून करत होतो आणि त्याचं सुरुवात करावी म्हणून आज बूथ प्रमुखांची आम्ही मिटिंग घेतली। नुसत्या फोनवरती सांगून आज 100% सगळ्या बूथमधले पाचीच्या पाची गटातले प्रमुख सगळे बूथ प्रमुख जे मी नेमलेत किंवा माझी इच्छा आहे ते सगळे आज आले होते। त्यांच्याशी पुढच्या इलेक्शनला सामोरं जाताना नवीन मतदार नोंदणी करण्यासंदर्भामध्ये असेल किंबहुना गावातलं काही डाटा, गावातली काय माहिती या संदर्भामध्ये असेल त्यांची चर्चा झाली। त्यांचं सगळ्यांचं ऐकून घेतलं। शेवटी जनतेच्या मनामध्ये आहे ते करावं लागतं। आपण बघितलं असेल या लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील ते घरघर फिरले आणि जनता म्हणेल ते त्यांनी ऐकलं आणि जनतेच्या मनातला उमेदवार झाल्यावर काय होऊ शकतं याचं उदाहरण आपण या लोकसभेमध्ये बघितलं। त्याच पद्धतीनं मला खात्री आहे मान खटाव तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये, कारण साधारण मी आता 60% गावांमध्ये दौरा 60% गावांचा पूर्ण केला आहे आणि 60% गावातल्या जनतेच्या मध्ये यावेळी परिवर्तनाचं वातावरण आहे। या वातावरणाची सुरुवात आपण करावी या भावनेतून आजची बूथ रचनेची बैठक आज घेतलेली आहे आणि या दृष्टीने आम्ही कामकाज सुरू केलं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांचं आता ऐकून घेतलं। कार्यकर्त्यांची भावना की आपण या इलेक्शनला सामोरं जाऊया ते मी पण त्यांचं ऐकून घेतल्यावरती त्यांनाही सांगितलं की तुमची सगळ्यांच्या आणि मान तालुक्यातल्या जनतेची इच्छा असेल तर या इलेक्शनला मोठ्या ताकदीने आपण सामोरं जाऊ। यामध्ये आम्ही सगळेजण एका दिलानं एका विचार, मागच्या वेळी पण आपल्या सगळ्यांना माहीत असेल मान खटाव मतदारसंघामध्ये साधारण 17 लोक आम्ही एक करायचं काम हे अनिल देसाईंनी केलं होतं। आत्तासुद्धा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बहुतांशी सगळ्या नेते मंडळींना या माढा लोकसभा मतदारसंघातल्या एकत्रीकरणाची जी प्रक्रिया होती यामध्ये सुद्धा अनिल देसाईचा खरीचा वाटा होता आणि हे मी स्वतः तोंडाने सांगतोय असं नाही तर आपले लोकसभेचे खासदार सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब हे सुद्धा बऱ्याच वेळा भाषणामध्ये सांगत असतात की बाबा ही मंडळी सगळी मिळून एका दिलानं माझं नाव घेत होते। आत्तासुद्धा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो किंवा कार्यकर्त्यांनी मी हेच सांगितलं माझ्या भाषणामध्ये की उगीच तुम्ही आमच्या नेत्यांच्यामध्ये लई फडाफडी करायचा प्रयत्न करू नका। यावेळीसुद्धा मान खटाव मतदारसंघामध्ये एकाच एक लढत करायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही नक्की त्यामध्ये यशस्वी होऊ। शेवटी काही जरी झालं तरी सगळ्यांची भावना जर एक असेल तर आणि सगळ्यांची भावना एक करून जर आपल्याला एक आपला स्वतःचा आमदार करायचा असेल तर या दृष्टीनं मागंपुढं सारायची भूमिका ठेवून आम्ही सगळी मंडळी एका विचारानं एका दिलानं एक उमेदवार करू अशी मला खात्री आहे। मागच्या वेळीसुद्धा 17 लोकांनी एकत्र बसून माझं नाव घेतलं होतं आणि माझ्या नावाला सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला होता। पण असं असतानासुद्धा काही नवीन गोष्टी घडल्या आणि सगळ्यांनी थांब म्हणल्यावरती मी थांबलो, आपण बघितलं। तसं मी त्या मंडळीने विनंती करणार आहे की यावेळी जर बहुतांशी आम्ही जमेल 10-15 लोक एकत्र बसू आणि त्यातले 10-15 मधले 70-80% लोक ज्याच्या नावावर एकमत करतील त्या नावावरती मी सुद्धा एकमत करायला तयार आहे, हीच माझी पण भावना आहे। आणि पण शेवटी असं आहे की लढाईला सामोरं जात असताना आपलं सैन्य आणि आपली साधन समृद्धी शेवटच्या दिवशी जर आपण काढली तर लढाई कधी होत नसते। त्यामुळं आपले मावळे आपण तयार ठेवले पाहिजेत या भावनेतनं आजचा हा बूथ प्रमुखांचा मेळावा होता आणि तो अत्यंत यशस्वी मेळावा झाला। आपणही पत्रकार बांधव या निमित्तानं आला। या बूथ मेळाव्याला पण आपण प्रसिद्धी तर द्यालच, पण त्याच्या जोडीला आणखी एक मला आवाहन करायचं आहे। येणाऱ्या 7 जुलैला मान